आजच्या या 10वी-12वी निरोप समाराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जामनेर तालुक्याचे लाडके आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन, त्यांचे सर्व सहकारी, तसेच मनीष बाबूजी त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ महाजन, सचिव किशोरभाऊ महाजन, ज्येष्ठ संचालक श्रीराम नाना, संचालक के व्ही महाजन सर, संचालक विरुमूर्ती सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व पर्यवेक्षक, माझे सहकारी बंधू भगिनी, इतर शाळेतून आलेले मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी फक्त एक दोन गोष्टच तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पुढील जीवनातील उपयोगात येईल. तर 10वी-12वी नंतर जीवनाच्या वळणावर तुम्हाला ध्येयनिश्चिती करायची असते की पुढे आयुष्यामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःतली क्षमता ओळखली पाहिजे, क्षमता ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, थोडी मेहनत घेतली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, जिद्द असली पाहिजे. जिद्द असल्यानंतर काय होतं ते आपण अनेक उदाहरणामधून बघत असतो. जिद्द एवढी होती की पेट्रोल पंपावर काम करणारा व्यक्ती धीरूभाई अंबानी मोठा उद्योगपती होतो. अजून चांगलं दुसरं उदाहरण आहे की चहा वाटणारा लहान मुलगा आपल्या भारताचा पंतप्रधान होतो आणि पूर्ण जगामध्ये त्याचं कौतुक होतं, हे आपण सगळे जाणतात. तर तुम्ही या जीवनाच्या वाटेवर आपली क्षमता ओळखून सर्व नियोजन करायचं आहे, मेहनत घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना आपली शरीर संपत्ती सुद्धा जपायची आहे. जास्त मोबाईल खेळणे, गेम खेळणे, त्याच्यावर दुसऱ्या अभ्यासाच्या त्याच्या इतर गोष्टी बघणे, असे अनेक प्रकार आहे. तर आपली शरीर संपत्ती सांभाळा. यासाठी आजचे प्रमुख पाहुणे गिरीशभाऊ महाजन यांचा आदर्श आपण निश्चित घ्यावा. आपण सगळे जाणतात गिरीशभाऊ एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून अजूनही दररोज न चुकता शरीरासाठी वेळ काढून कसरत करत असतात. तर त्यांचा आदर्श आपण नेहमी घ्यावा. एक सल्ला मी ऐकलेला आहे, म्हणजे एक अनुभव ऐकलेला आहे, तो सांगतो. गिरीशभाऊ केंद्रामध्ये स्मृती इराणी ह्या ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे भाऊ, असं मी ऐकलेला स्टोरी आहे, मी काय प्रत्यक्ष तिथे होता असं नाही, पण मी ऐकलं आहे की गिरीश भाऊ लग्नाची पत्रिका त्या मॅडमकडे, स्मृती इराणीकडे घेऊन गेल्या. तेव्हा त्यांनी म्हटलं, गिरीश भाई आपकी शादी है? गिरीश भाऊ म्हटले, नाही नाही, मेरी बच्ची की शादी है. तर जसे गिरीश भाऊ चिरकाल तरुण आहेत, दिसतायत आणि राहणार आहे, आपणही त्यांचा आदर्श घ्यावा आणि चिरकाल तरुण राहण्याचा प्रयत्न करावा. आपली शरीर संपत्ती सांभाळावी. दुसरी गोष्ट सांगायची आहे मला, मित्रहो, आपले प्रथम गुरु आई वडील यांचा नेहमी आदर करा, त्यांना दुखवू नका. आपण आई वडिलांसाठी सर्व काही असतो, त्याच्यासाठी आपण पुढे जीवन जगत असताना असं कृत्य करू नका जेणेकरून त्यांची मान खाली झुकेल. आपण असंच काम करा की त्यांची मान उंचावेल. तुम्ही शेवटी मी एवढंच सांगेन की तुमच्या जीवनात उत्तम घराणे घेतल्यानंतर तुम्हाला जेवढा आनंद होईल त्याच्यापेक्षा अधिक आनंद आम्हा सर्व शिक्षकांना होईल. कारण तुम्ही उत्तम घराणे घेतल्यानंतर आम्ही सर्व जगाला अभिमानाने सांगू की हा यशस्वी विद्यार्थी आम्ही घडवलेला आहे. तुम्ही पुढच्या जीवनामध्ये
चांगलं तुमचं ज्ञानवंत व्हा, यशवंत व्हा. 10वीचे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. 12वीचे विद्यार्थी सुद्धा बोर्डाच्या परीक्षा देतील. सोबतच नीट CET इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतील. सर्वांना आमच्या सर्व शिक्षकांतर्फे बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.